मी फक्त तुझीच. भाग 11. अलका त्याला विचारत असते. पण राज तिला काहीच सांगत नसतो. अलका म्हणाली, एकदा सांग तरी तू नक्की काय करणार आहेस ते. राज म्हणाला, सांगून कशाला, मी करून दाखवते. खूप झालं आता, पण मला जे हवं मी तेच करेल. जो येतो तो आपल्याला वेगळं करायला येतो. आता आपल्या दोघांमध्ये कोणीही नकोय मला. अलका म्हणाली, तू का चिडचिड करतो आहेस? तुझ्या चिडचिड करण्याने काही बदलणार आहे का? नाही ना, मग का त्रास करून घेत आहेस? राज म्हणाला, हो, होत आहे मला त्रास. 4 वर्षे दूर राहिलो तुझ्यापासून. अलका म्हणाली, त्रास करून 4 वर्षे परत येणार आहेत का? तेवढ्यात तिचा फोन वाजतो. रोनित म्हणाला, दीदी, कुठे आहेस तू? अलका म्हणाली, आले मी लगेच. ती कॉल कट करते. राज, निघायचं का? मला घरून फोन येत आहे. राज म्हणाला, थांब ना अजून थोडा वेळ. अलका म्हणाली, का हट्ट करतोस? राज म्हणाला रागात, फक्त 2 दिवस थांब तू. अलका म्हणाली, काय होणार आहे 2 दिवसात? राज म्हणाला, कळेलच तुला. चल घरी सोडतो तुला. राज अलकाला घरी सोडून निघून जातो. अलका घरी येताच डायरेक्ट तिच्या रूममध्ये जाते. रोनित म्हणाला, अगं कुठे गेली होतीस ती? आई कधीपासून सारखी विचारते आहे, अलका कुठे गेली आहे असं म्हणून. अलका म्हणाली, काही नाही, राज आला होता ना, त्याला भेटायला गेले होते. आई झोपली ना? रोनित म्हणाला, हो, झोपली. तिला बोललो तू कामानिमित्त बाहेर गेली आहेस म्हणून. अलका म्हणाली, बरं ते सोड. आज काय धमाल केली मग? काय ग मिता, तुझे प्रज्वल सर काय म्हणतात? तिला चिडवत. मिता म्हणाली लाजून, दीदी, मी खूप लकी आहे जे माझ्या लाईफमध्ये प्रज्वल आले, आणि हे फक्त तुझ्यामुळे. अलका म्हणाली, हो ग, तो राज सारखा चिडका नाही आहे. खूप मस्तीखोर आहे तो. आहेत तर दोघे सखे चुलत भाऊ ना, पण दोघांचा स्वभाव दोन टोकला आहे. काय रोनित, आज प्रांजल मॅडम पण खुश असतील ना, नाही का? रोनित म्हणाला, हो दीदी, ती खुश आहे. आज अलका म्हणाली, चला तुम्ही खुश मग मी खुश. चला झोपा आता. सकाळी लवकर आवरून अलका कोमलची वाट बघत होती. मीता अजूनही ऑफिसला येणार नव्हती. अलकानेच तिला मनाई केली होती. अलकाची आई अलकाशी बोलायला येते. अलकाची आई म्हणाली, अलका, उद्याचं लक्षात आहे ना तुला? अलका म्हणाली, अलकाची आई म्हणाली, का माझ्याशी बोलणं टाळत आहे? कालही तू जेवण केलं नाहीस रागात. अलका म्हणाली, माझी इच्छा नाही आहे, काय करायची? तू जे सांगशील तसंच होईल. पण आता कोणतीही जबरदस्ती नको. मी येते. अलका निघून जाते. तिला खूप रडू येत असतं. पण ती रडूही शकत नव्हती. कोमल येते. त्या दोघी निघतात. कोमल काल तिने आणि आतिशने कसं एन्जॉय केलं ते सांगत होती. पण ती फक्त होला हो करत होती. दोघी ऑफिसमध्ये पोचतात. अलका तिच्या डेस्कवर येते. कोमल म्हणाली, अलका, काय झालं आहे? मगापासून बघत आहे तू अस्वस्थ दिसत आहे. गाडीवरही तू फक्त हो नाही अशीच बोलत होती. काय झालं सांगशील का? अलका म्हणाली, अगं काही नाही झालं मला, तू उगाच काळजी करत आहेस. कोमल म्हणाली, तुला नाही सांगायचं आहे ना, नको सांगूस. मी कोण लागते ना तुझी? अलका म्हणाली, अगं चिडू नकोस ग बाई, मला उगाच टेन्शन आलं आहे. बस, बाकी काही नाही. कोमल म्हणाली, अगं होईल सगळं नीट. अलका म्हणाली, आय होप सो. चला कामाला लागा. कोमल म्हणाली, नंतर बोलू. अलका आणि कोमल कामाला लागतात. काम करतच दुपार होते. कोमलला आतिशचा कॉल येतो. आतिश म्हणाला, आपल्याला बाहेर जायचं आहे. कोमल म्हणाली, आता अचानक? काही काम आहे का? आतिश म्हणाला, काम असलं तरच बाहेर जायचं का? यायचं असेल तर ये, नाही तर मी जातो. कोमल म्हणाली, हो जाऊ, पण तू चिडू नको ना. आलेच मी. ती कॉल कट करते. अलका, मला जावं लागेल, तू लंच करून घे. अलका म्हणाली, जा बाई, तुमचे साहेब चिडले आहेत आज. तिला चिडवत कोमल निघून जाते. अलका एकटीच बसते. सगळा स्टाफ लंचला गेलेला असतात. ती राजच्या कॅबिनमध्ये बघते, तो आलेला नसतो. तिची आज खूप चिडचिड होत असते. तिला रजतचा कॉल येतो. रजत म्हणाला, हाय अलका, कशी आहेस? अलका म्हणाली, मी मजेत, तुम्ही बोला. रजत म्हणाला, काही नाही, मी आज ऑफिसला येणार आहे. आज कॉफी प्यायला जायचं का? प्लीज. अलका म्हणाली, मिस्टर रजत, प्लीज कधीतरी जाऊ ना. रजत म्हणाला, ओके, नाराज होऊन. अलका म्हणाली, ठीक आहे, जाऊ आपण, पण मी लगेच निघेन. रजत म्हणाला, खुश होऊन, थँक्यू अलका, चल ठेवतो फोन. अलका म्हणाली,
राज का नाही आला आज? बरा असेल ना तो? संध्याकाळी अलका आणि रजत कॉफी प्यायला जातात. अलकाची अजिबात इच्छा नसते, पण ती मान राखण्यासाठी जाते. रजत म्हणाला, काय घेशील? अलका म्हणाली, काहीही चालेल. उसनं हसू आणून रजत अलका सोबत बोलत असतो. तो खूप खुश असतो अलका सोबत आलेली असते ना म्हणून. पण बिचारी अलकाचं मन तर तिच्या रातच्या विचारात असते. अलका म्हणाली, निघायचं का? परत उशीर होईल आपल्याला. रजत म्हणाला, हो निघूया ना. थँक्यू अलका, आज माझ्यासोबत कॉफी प्यायला आलीस. अलका म्हणाली, थँक्यू काय त्यात? आपण फ्रेंड्स आहोत ना. रजत म्हणाला मनात, थोडे दिवस लवकरच मी तुला सगळं सांगणार आहे की तू माझी फक्त फ्रेंड्स नसून त्यापेक्षा खूप काही आहे. बिचाऱ्याला माहीत नव्हतं की त्याचं स्वप्न भंग होणार आहे. विचारातून बाहेर येत, चल मी तुला सोडतो घरी. अलका म्हणाली, नको, मी कॅब बुक केली आहे, ती बघा आलीच. येते मी. अलका घरी येते. अलकाच्या घरी कोमल आलेली असते. कोमल म्हणाली, मी कधीपासून वाट बघत आहे. जा फ्रेश होऊन ये, मग बोलू आपण. अलका फ्रेश होऊन येते. मीताही बसलेली असते आणि अजून एक मुलगी बसलेली असते. अलका, कोमल, तू या वेळेला आणि ही मुलगी कोण आहे? अलकाची आई म्हणाली, तुझ्या हातावर मेहंदी काढायला आली आहे ती. अलका म्हणाली, मला उद्या बघायला येणार आहेत. उद्या लग्न नाही आहे ना माझं. अलकाची आई म्हणाली, आपल्यात काढतात मेहंदी, तुला काढावीच लागेल. त्या पण तिला ठणकावून सांगतात. अलका म्हणाली, ठीक आहे, कर तुझ्या मनासारखं. अलकाच्या हातावर आणि पायावर मेहंदी काढली जाते. तिची इच्छा नसते म्हणून ती मेहंदीकडे जास्त लक्ष देत नाही. मीता म्हणाली, कोमल दीदी, तूही थांबणार आहेस ना आज इथे? कोमल म्हणाली, हो, काकू बोलल्या थांब म्हणून सकाळी तिचं आवरून द्यायला. मीता म्हणाली, बरं चल मग आतमध्ये. कोमल आणि मीता आत निघून जातात. अलका तर काहीच समजत नसतं, पण ती दुर्लक्ष करते. तीही झोपायला जाते. पण झोप तर तिला काही येणार नसते. बघायला येण्याचा दिवस उजाडतो. अलकाची आई अजिबात इच्छा नसते, पण ती उठून बसते. तिच्या हातावरची मेहंदी खूप रंगलेली असते. मीता आणि कोमलही उठून आवरायला घेतात. रोनित ही सगळं आवरत असतो. कोमल अलकासाठी साडी आणि दागिने काढून ठेवते. अलका म्हणाली, कोमल, एवढी भारी साडी आणि एवढे दागिने? कोमल म्हणाली, अगं हे दागिने माझे आहेत, तुझ्यासाठी आणले आहेत. अलका म्हणाली, याची खरंच गरज नाही आहे ग मला. नको ग प्लीज. कोमल म्हणाली, ठीक आहे, मी जाते, मला नाही थांबायचं. खोटं रागवायचं नाटक करते. बिचारी अलका, नको जाऊस प्लीज. मीता आणि कोमल तिला छान तयार करतात. ती आज खूप सुंदर दिसत असते. नंतर कोमल आणि मीताही त्यांचं आवरतात. त्यांनीही साडी नेसलेली असते. मीता म्हणाली, दी, तू खूप छान दिसत आहेस. कोमल म्हणाली, हो ना, कोणाची नजर ना लागू माझ्या अलकाला. अलका म्हणाली मनात, असं मला फक्त माझ्या राससाठी सजायचं होतं. पण जाऊ दे, काय करू? अलकाची आई म्हणाली, चला मुलींनो, माझी का तयारी? त्यांचं लक्ष अलकावर जातं. किती सुंदर दिसत आहे माझं बाळ. आज तुझे बाबा हवे होते. त्या डोळ्याला पदर लावतात. चला आपल्याला निघायला हवं. अलका म्हणाली, आता कुठे जात आहोत आपण? मला सांगाल का? आता अलकाची आई म्हणाली, अगं आपल्याला त्या मुलाच्या घरी जायचं आहे. त्याची तशी इच्छा आहे की मुलीने मुलांचं घर बघावं म्हणून. आपत्याच्या घरी जात आहोत. कोमल म्हणाली, चला आतिश खाली गाडी घेऊन उभा आहे. आपल्याला उशीर होत आहे. सगळे गाडीत येऊन बसतात. आतिशची गाडी बंगल्याबाहेर येऊन थांबते. गाडी आत गेटमध्ये जाते. बंगला खूप मोठा असतो आणि फुलांनी सजवलेला असतो. सगळे गाडीतून उतरतात आणि आतमध्ये येतात. अलकाला तर काही तरी वेगळंच वाटत असतं. अलका कोमलला आवाज देत, अगं इथे बघण्याचा कार्यक्रम आहे की लग्न आहे? आई, माझं डायरेक्ट लग्न तर लावून देणार नाही ना? तिला भीतीही वाटायला लागते. कोमल म्हणाली, थांब, थोडी कळेलच. घरात जास्त कोणी नसतं, फक्त प्रज्वल आणि प्रांजल असतात. अलका विचारात पडते. हे इथे काय करत आहेत? तेही एवढं तयार होऊन? ओ गॉड, डोकं फुटेल माझं आता विचार करून. तेवढ्यात तिची नजर पायऱ्यावरून येणाऱ्या राजवर जाते. त्याने आज शेरवानी घातलेली असते, जी तिच्या साडीला मॅच असते. राजची नजर तर तिच्यावरून हटतच नसते. पिवळ्या रंगाची सोनेरी पैठणी, त्याला गोल्डन किनार, केसांचा आंबाडा,
त्याला लावलेले गजरे, गळ्यात राणी हार, छोटासा नेकलेस, हातात बाजूबंद, पायात पैंजण, कानात सोन्याची झुमके, हातात मॅचिंग बांगड्या, हलकासा मेकअप, माथ्यावर टिकली आणि ओठांवर पिंक लिपस्टिक. आज ती नवरी सारखी सजली होती. सजणार का नाही? आज खरंच तिचं लग्न होतं, पण तिलाच माहिती नव्हतं. प्रज्वल म्हणाला, "वहिनी, आज फायनली तुम्ही माझ्या वहिनी होणार." अलका त्याला गोंधळलेल्या नजरेने बघत असते आणि बोलते, "म्हणजे?" प्रांजल म्हणाला, "म्हणजे आज तुमचं आणि भाईचं लग्न आहे ना?" अलका म्हणाली, "काय?" राज म्हणाला, "हो, बोललो होतो ना तुला, आपलं लग्न होईल म्हणून. आता मला काहीच ऐकायचं नाही आहे. मला माहीत आहे तुझ्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं, पण पर्याय नव्हता. तू आता म्हणू नकोस मला लग्न नाही करायचं असं. तुला लग्न करावंच लागेल आणि मला कोणी नाही थांबवू शकत, नाही थांबवू शकत." अलका म्हणाली, "तू माझं कधी ऐकलं आहेस, जे तू आज ऐकणार आहेस? होऊ दे तुझ्या मनासारखं." अलका मुंडावळ्या घेऊन येते आणि दोघांना बांधते. लग्नाचे विधी सुरू झाल्या. ब्राह्मण त्यांना सप्तपदीसाठी उभं राहायला सांगतात. ते दोघं सातवचन घेत फेऱ्या पूर्ण करतात. राज अलकाच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो आणि त्याच्या नावाचं कुंकू तिच्या भांगेत भरतो. आज ती सौ अलका राज ठाकूर झाली होती. रोनित राजचा कान पिळतो. रोनित म्हणाला, "जिजू, माझ्या दीदीला खूप सुखी ठेवा." राज म्हणाला, "हो, नक्की." अलका आणि राज लग्न फक्त 7 जणांच्या उपस्थितीत झालं होतं. कोणीच बाहेरची माणसं नाही. अलकाची आई म्हणाली, "राज, तिला सांभाळ. खूप हळवी आहे ती. त्यात कमी वयात जबाबदारी अंगावर पडली. जपा तिला." राज म्हणाला, "आई, तुम्ही काळजी नका करू. अलका आता माझी जबाबदारी जबाबदारी आहे." आतिश म्हणाला, "चला सगळे जेवायला बसूया. नवरदेव नवरीला भूक लागली असेल ना?" सगळे जेवायला बसले. सगळे हसत खेळत जेवत होते. फक्त अलका शांत होती. राजला माहीत होतं ती चिडली आहे असं. अलकाची आई म्हणाली, "अलका बाळ, आता आम्ही निघतो. माफ कर बाळा, तुझ्यापासून लपवून सगळं केलं." कोमल म्हणाली, "हो ना, आमची किती दमछाक झाली माहिती आहे का, सगळं लपवून करताना." रोनित म्हणाला, "दीदी काळजी घे. आमची काळजी करू नकोस आता. तू तुझा विचार कर." राज म्हणाला, "मी काय म्हणतो, आजचे दिवस थांबा ना सगळे इकडेच. आज रात्री आपण सगळे धमाल करूया. उद्या जा सगळे. आज इथेच थांबा." प्रज्वल म्हणाला, "हो, थांबा ना प्लीज. त्याला मीतासोबत बोलायचं होतं ना. त्यात बिचाऱ्याला वेळ भेटला नव्हता ना बोलायला." प्रांजल म्हणाली, "प्लीज आई, थांबा ना." मॅडमची परिस्थिती प्रज्वल सारखीच होती. अलकाची आई म्हणाली, "बरं, राहतो आम्ही." राज रामू काकांना आवाज देतात आणि सगळ्यांची रूम दाखवायला सांगतो. अलकाची आई म्हणाली, "मी आराम करते, तुम्ही करा तुमची धमाल." त्या निघून जातात. राज म्हणाला, "सगळे फ्रेश होऊन खाली या. आतिश आणि रोनित, तुम्ही एक रूममध्ये थांबा आणि मीता आणि कोमल, तुम्ही एका रूममध्ये थांबा." अलका म्हणाली, "चल प्रांजल, तुझी रूम दाखव मला. कपडे बदली करायची आहेत." सगळे फ्रेश होण्यासाठी निघून जातात. अलकाने दुसरी हलकी साडी नेसली. ती स्वतःला आरशात बघत होती. किती बदल झाला ना एका दिवसात. ती गळ्यातली मंगळसूत्र आणि भांगेतील कुंकू बघून विचार करत असते. कोमल आणि मीता त्यांच्या रूममध्ये येतात. कोमल म्हणाली, "आवरलं का तुझं? चल, खाली जायचं आहे ना आपल्याला. पुढची रसम पण करायच्या आहेत ना." अलका म्हणाली, "तुम्ही तिघी जा पुढे, मी आलेच मागून." कोमल, मीता आणि प्रांजल खाली येतात. त्यांना बघून प्रज्वल, रोनित आणि आतिश खुश होतात. प्रज्वल म्हणाला, "हे बघा, आपल्या सुंदरी आल्या." आतिश म्हणाला, "आपल्याला सुंदरीला घ्या आणि निघा." रोनित म्हणाला, "माझी प्राजू, हाय मैं मर जावा." तिघी खाली येतात. हे तिघे लगेच त्यांच्या जवळ येतात. इकडे आपले अलका आणि राज एकटेच रूममध्ये होते. राज फ्रेश होऊन रूम बाहेर येतो. त्याला प्रांजलच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला. त्याने एकदा खाली बघितलं. सगळे खाली होते. राज पटकन रूममध्ये जातो. अलका बेडवर बसलेली असते. राज म्हणाला, "अशी का बसली आहेस? बरं वाटत नाही आहे का?" अलका म्हणाली रागात, "तुला काही त्रास आहे का?" राज म्हणाला, "नीट विचारतो आहे ना. मला आज तुझ्याशी वाद नाही घालवायचा. मान्य आहे आपलं लग्न खूप घाईत झालं. त्यात मी तुला न विचारता निर्णय घेतला. उद्या आपण सविस्तर बोलू. आता सगळे आहेत ना घरात? चल खाली." अलका म्हणाली,
मी वाद नाही घालत आहे. मला खूप काही विचारायचं आहे तुला. आता आपण उद्याच बोलू. चल जाऊ खाली. अलका आणि राज खाली येतात. अलकाला बघून तिघीच तिच्या जवळ येतात. ते त्यांची रसम पण पूर्ण करतात. प्रांजल म्हणाली, भाई, आम्हाला तुझी आणि वहिनीची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली आहे ते सांग ना. सगळे खूप एक्सायटेड होते त्यांची लव्ह स्टोरी ऐकण्यासाठी. राज म्हणाला, राज त्यांना सगळं सांगतो. त्यांची लागलेली भेट, अलकाची भेट, त्यात त्यांचं आणि तिचं भांडण, अलकाने त्याला खाऊ घातलेली तिखट मिसळ, त्यानंतर रागात तिला उचलून घेऊन जाणं, त्या रागात तिला पहिल्यांदा केलेलं किस, त्यानंतर तिचं मला इग्नोर करणं, त्यामुळे माझी होणारी चिडचिड, वेलकम पार्टीत तिला त्या प्रथमेशसोबत डान्स करताना बघून मला राग येणं, तिला त्याच टेकडीवर प्रपोज करणं, तिला तिच्या घरी तिला भेटायला जाणं, तेही बुरखा घालून. बस अशी आमची लव्ह स्टोरी. अलका म्हणाली, अरे मेन तर तू बोललाच नाहीस. प्रथमेश आणि माझं फोटो बघून माझ्यावर दाखवलेला अविश्वास, मी जीव तोडून सांगूनही माझ्यावर हात उचलणं, माझ्या लाईफमधून निघून जा सांगणं, जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज त्याची होती, तेव्हा मी सगळी संकटं एकटीने सहन करणं, त्याच्या वडिलांनी माझ्या बाबांवर केलेला आरोप, मला घरातून धक्के मारून बाहेर काढणं, बाबा या जगात नाही हे समजणं, आई आणि रोनितसाठी स्वतःला सावरून पुणे सोडण्याचा निर्णय घेणं, अनोळखी शहरात स्वतःला सिद्ध करणं, हे नाही सांगितलं. वातावरण चांगलंच तापलं होतं. सगळे प्रांजलकडे रागात बघत होते. राज तर शांत झाला होता. अलकाच्या डोळ्यात पाणी होतं. ती उठून रूममध्ये निघून गेली. तिच्यानंतर राजही निघून गेला. प्रज्वल म्हणाला, तुला खूप हौस होती ना त्यांची लव्ह स्टोरी ऐकायची? घालवलं ना दोघांचं मूड? प्रांजल म्हणाली, मला काय माहिती होतं असं होणार आहे असं. कोमल म्हणाली, जाऊ दे, चला सगळे झोपायला जाऊ आता. थांबून काय करायचं? सगळे झोपायला निघून जातात. अलका खूप रडत असते आणि रडतच झोपी जाते. राजही विचार करतच झोपी जातो. सकाळी अलकाला जाग येते. उठून ती आंघोळीला जाते. आंघोळ करून खाली येते. तिची आईही आलेल्या असतात. अलकाची आई म्हणाली, अलका, राजसाठी कॉफी बनव आणि त्याला जाऊ दे. अलका म्हणाली, मी नाही जाणार घेऊन. अलकाची आई म्हणाली, का नाही घेऊन जाणार? नवरा आहे तो तुझा. जा, मला काही नाही ऐकायचं. अलका रागातच कॉफी बनवून त्याच्या रूममध्ये जाते. राज झोपलेला असतो. अलका त्याची रूम बघत असते. सगळ्या वस्तू जागच्या जागी असतात. मोठा किंग साईड बेड, रूमला लागून मोठी बाल्कनी, रूमला अजून एक दरवाजा होता. ती त्या दिशेने जाते. ती तो दरवाजा ओपन करते. ती रूम बघून आवाक होते. ती त्याची जिम असते. मधून बाहेरचं सगळं दिसायचं आणि बाहेरून बघितलं तर वाटणारही नाही की आतमध्ये जिम आहे. अलका बाहेर येते. राजला आवाज देते. अलका म्हणाली, राज उठ. राज उठ ना. राज डोळे उघडून बघतो. तिला बघून त्याची झोपच उडते. पिंक कलरची शिफॉनची साडी, नुकतीच आंघोळ केली असल्याने तिच्या केसांमधून पाणी गळत होतं. त्यात नवी नवरींची हातावरील मेहंदी, गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू. राज म्हणाला, अरे वा, आजची सकाळ खरंच खूप भारी आहे बरं का. चक्क माझी बायको मला उठवायला आली. अलका म्हणाली, उठ, कधीपासून आवाज देत आहे तुला. कॉफी गार झाली. थांब आता गरम करून आणते. ती जायला लागते. राज तिला स्वतःकडे ओढून घेतो. ती त्याच्या अंगावर आदळते. तो पटकन तिला बेडवर ओढून घेतो. राज म्हणाला, मला नको आहे कॉफी. आज माझं मन भरलं. माझी अलका माझ्या जवळ आहे ना, तेही माझी बनून. तो तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला करतो. तो तिच्या कपाळावर किस करतो. तो तिच्या ओठावर किस करायला जाणार. ती तिच्या तोंडावर हात ठेवते. अलका म्हणाली, काय करतो आहेस तू? दरवाजा उघडा आहे. कोणी आलं म्हणजे? काय सकाळी सकाळी सुरू झालास? उठ ना राज, चिडून म्हणतो. तू हात ठेवलास तोंडावर. मी माझ्या बायकोला किस करत आहे आणि असू दे, उघडा, मी नाही घाबरत. अलका म्हणाली, हो का? नाही घाबरत का? अरे प्रांजल, तू? राज पटकन बाजूला होतो. अलका त्याला ठेंगा दाखवून खाली निघून जाते. राज म्हणतो, तुला नंतर बघतो मी, थांब. कुठे जाशील? यायचं तर तुला माझ्याजवळच आहे ना. तो फ्रेश होऊन खाली येतो. अलकाची आई म्हणाल्या, राज बाळा, आता आम्ही निघतो. नीट राहा, काळजी घ्या. अलका, नीट राहा, राजची काळजी घे.
तुम्ही दोघेच आहात, त्यांच्याशी भांडू नकोस. अलका म्हणाली, मी नाही त्रास देत त्याला, तोच देतो. बिचारी बोलून गेली, आपण काय बोलून गेलो म्हणून ती जीभ चावते आणि सावरासावर करत म्हणजे मी नाही भांडत, तू मलाच काय बोलते? रोनित म्हणतो, जिजू सांभाळा हा माझ्या दीदीला. दीदी काळजी घे हा, तुझी पण. अलका म्हणाली, रडू नको, जमलं तर संध्याकाळी येणार आहे मी घरी. आतिश म्हणतो, चला आता निघायचं का? कोमल अलकाच्या कानात म्हणाली, अलका, आ- आम्ही गेल्यावर राज सर तुला काही सोडणार नाही बरं का? अलका डोळे मोठे करते. अलका आणि राज त्यांना बाहेर सोडवायला गेले. सगळे निघून जातात. प्रज्वल आणि प्रांजलही निघून जातात पुण्याला. आता ते दोघेच होते. अलका उदास झाली सगळे गेले म्हणून. राज तिला उचलून घेतो. राज, काय करतो आहेस तू? सोड मला. राज म्हणतो, काय करतो म्हणजे? मी माझ्या बायकोला उचलून घेतलं आहे आणि आज नाही सोडणार मी तुला, समजलं? तो तिला घेऊन रूममध्ये येतो आणि तिला अलगद बेडवर बसवतो. अलका म्हणाली, मला आता सांगणार आहेस का तू? आईला कसं तयार केलं आपल्या लग्नासाठी आणि तो बघायला येणारा मुलगा, त्याचं काय झालं? राज म्हणतो, सांगतो सगळं, सगळं सांगतो तुला. पण त्याआधी मला तुझी माफी मागायची आहे. मी खूप चुकलो अगं. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि तुला माझ्यापासून लांब केलं. पण मी पण काही खुश नव्हतो तुझ्याशिवाय. ही 4 वर्ष कशी गेली ना माझी, मी नाही सांगू शकत. रोज तुझी आठवण यायची. मग स्वतःला बिझी ठेवायला लागलो. खूप चिडचिड झालं होतं गं. पण त्या दिवशी तुला रक्ताच्या थोराळ्यात पडलेलं बघितलं. माझा श्वास कोणी घेऊन जात आहे असं मला वाटलं. आईमुळे समजलं की मी चुकी केली आहे. मी आता इतके दिवस नव्हतो कारण मी पुण्याला गेलो होतो. बाबांना जाब विचारायला. त्यांचं आणि माझं भांडण झालं. मी त्यांना सांगितलं अलका या घरात येईल, तेही मनाने, माझी बायको बनून. मग मी परत आलो मुंबईला. सांग ना, मला करशील ना माफ? अलका म्हणाली, माझा मूड नाही आहे सध्या तुला माफ करायचा. माझंच लग्न आणि मला माहिती नाही. हे चुकीचं आहे बरं का. माझं किती स्वप्न होती लग्नाला घेऊन. आपलं लग्न असं गुपचूप लग्न झालं. आपण आता असंच राहू का? ऑफिसमध्ये नाही सांगायचं कोणाला की आपलं लग्न झालं आहे म्हणून. विनाकारण दुसऱ्यासाठी गॉसिपचा टॉपिक होईल. पीएने बॉसला जाळ्यात अडकून लग्न केलं असं म्हणून. राज म्हणतो, मला माहीत आहे तुला नाही आवडलं असं घाईगडबडीत लग्न, पण माझा नाईलाज होता. अलका, आपण एक आहोत हे महत्त्वाचं नाही आहे का तुझ्यासाठी? मी कुठे म्हणत आहे की आपण लगेच सांगूया असं. ऑफिसमध्ये तसं मी नाही घाबरत कोणाला. अलका म्हणाली, आणि आईला कसं मनवलं रे? राज म्हणतो, मी परवाच्या दिवशी तुझ्या घरी गेलो होतो ना, मी आणि माझे बॉडीगार्ड्स. मी आधीच सगळ्यांना बोलावून घेतलं होतं. फक्त तू नव्हतीस. मी आत आलो. तसा फ्लॅशबॅक. अलकाची आई म्हणाली, तुझं काही काम होतं का? राज म्हणतो, मी जास्त घुमून फिरून नाही बोलत. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर, तेही कॉलेजपासून. काही कारणास्तव आम्ही लांब झालो. आई म्हणाली, तुम्ही तिला लांब केलं होतं. कसं विश्वास ठेवू की पुढे जाऊन तुम्ही तिला सोडणार नाही? मला हे लग्न मान्य नाही आहे. राज म्हणतो, तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुमची परवानगी मागितली. पण एक लक्षात ठेवा, तिचं लग्न माझ्याशीच होईल. मग तुमची मर्जी असो वा नसो. मी तिला उचलून घेऊन जाईल आणि मला कोणीही अडू शकत नाही. तुमची मुलगीही नाही. आई म्हणाली, माझी मुलगी माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. उद्या तिला बघायला मुलगा येणार आहे. त्याला काय उत्तर देऊ? राज म्हणतो, तुमच्या मुलीपेक्षा तो मुलगा महत्वाचा आहे का? रोनित म्हणतो, आई, हट्ट करू नको अगं. ताईसाठी यांच्यापेक्षा चांगला मुलगा नाही भेटणार. आई रागात म्हणाला, ठीक आहे, कधी करायचं मग लग्न? राज म्हणतो, उद्या लग्न करायचं आहे. मी सगळी तयारी केली आहे. लग्नात फक्त आपल्याच घरची लोक राहतील. माझ्याकडून फक्त माझा भाऊ आणि माझी बहीण असेल. मला फक्त कोमल आणि मिताची गरज लागेल. अलकासाठी, साड्या आणि दागिन्यासाठी. आणि अजून एक, तिला याबद्दल काहीच सांगायचं नाही आहे. तिला उद्या सरप्राईज आहे. वर्तमान फ्लॅशबॅक. नंतर राज म्हणतो, पुढचं तुला माहीतच आहे ना? आता नाही आहे ना राग तुला माझ्याबद्दल? अलका रागात त्याला मारायला लागते. काय समजतोस रे तू स्वतःला? माझा जीव जायची वेळ आली होती. तुला माहीत आहे का? सगळं माझ्यापासून लपवून केलं. मी किती घाबरले होते. पण तुला काय, याची शिक्षा तुला भेटेल.
राज म्हणतो, काय? अलका म्हणाली, मी तुला माफच करणार नाही ना. आणि आज मी आईजवळ जात आहे. मला जेव्हा वाटेल मी तेव्हाच येईल. राज म्हणतो, काय? मग कसा वाटला आजचा भाग मित्रांनो? आले की नाही राज आणि अलका एकत्र? तेही कायमचे लग्नाच्या बंधनात अडकले. तरी पुढे त्यांची नोकझोक होणारच आहे. आता राज अलकाला जाऊ देईल का? आता पुढे बघू काय होईल ते. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.